किती सारे जास्वंद आलेत गार्डन मध्ये. वाव. देवपूजा करताना काही फुलं देवांना वाहिली आणि त्यानंतर मी आपल्या तुळशीरामला भेटायला गेले. म्हशीची धार सकाळीच लवकर काढून झाली होती. मग नंतर मम्मीने मला घट्ट दुधाची कॉफी बनवून दिली. या आहेत वालाच्या शेंगा आणि काही महिन्यांपूर्वी मी याचे बी लावलेले. स्वतः लावलेल्या झाडांना फळं फुलं आल्यानंतरचा आनंद वेगळाच असतो. सगळ्या भाज्या प्युअर ऑर्गॅनिक केल्यात. आणि आता हे बघा किती सुंदर छोटासा भोपळा आलाय. वालाच्या शेंगा तोडता तोडता मला मध्येच ऊस खाऊशी वाटलेला. मग मी आमच्या मावशींना म्हंटल मला थोडासा ऊस आणून द्या. भरपूर ऊस खाल्ला. दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती आणि वालाच्या शेंगांची भाजी मावशी बनवत होत्या. म्हंटल थांबा आज भाजी मी बनवते, मलाही शिकू देत. शेतातून ताज्या भाज्या तोडून आणायच्या आणि लगेच बनवून खायच्या, ही मजाच वेगळी. ऊसाला खत टाकायचं काम आमच्याकडे सुरू आहे. असं आता साखर कारखाने चालू झालेत आणि खूप जणांचे ऊस कारखान्यालाही जायला लागलेत. आपलाही जाणारे, पण आडसाली सुद्धा काही ऊस असतात आणि खत पाणी हे वेळेवरती झालंच पाहिजे, त्यामुळेच चांगला टन ऊस निघतो. शेतातून फिरून आल्यानंतर गाईला भेटायला गेले. तिने माझ्यासोबत काय गंमत केली आहे हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा. सेपरेट व्हिडिओ पोस्ट करेल. दुपारी उन्हाचा अमराईमध्ये आराम केल्यानंतर थोड्या वेळाने मी झुकिनीचं बियाणं लावण्यासाठी गेले. ऑलरेडी सध्या झुकिनी हार्वेस्ट करणंही चालू आहे आणि साइड बाय साइड नवीन अजून एक प्लॉट बनवायचं चाललंय. चेरी टोमॅटो सगळं काढून टाकलंय. तर असा माझा दिवस चालू असतो गावाकडे, थोडंफार काम करत मज्जा मस्ती करत, पण भारी वाटतं.